इरेक्शनमध्ये समस्या होऊ शकतात आणि वेळोवेळी लिबिडोही कमी होतं. मग मद्यपान असेल, शरीर आणि मेंदूचं संतुलन बिघडवत असतील तर त्याचा थेट परिणाम सेक्शुअल इच्छा, उत्तेजना आणि स्टॅमिनावर होऊ शकतो. नमस्कार मंडळी, मी सोनम. तुम्ही पाहत आहात आशा किरण हे यूट्यूब चॅनल. आज जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती संपूर्ण माहिती डॉक्टर मुंदडा यांनी लिहिली आहे. त्या माहितीचं निवेदन आज मी तुमच्या समोर करणार आहे. तर मंडळी, आज आपण बोलणार आहोत एक अशा विषयावर जो साधा वाटतो पण त्याचा आपल्या सेक्स लाईफवर जबरदस्त परिणाम होतो. तर मंडळी, विषय आहे आपल्या दैनिक सवयींमुळे सेक्सची इच्छा आणि स्टॅमिना कमी होतो का. आता तुम्ही विचार करत असाल, अरे यात एवढं काय मोठं. पण सांगायचं झालं तर आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींमुळे, जसं की धूम्रपान असेल, मद्यपान असेल, जास्त वजन ठेवणं असेल, मोबाईल किंवा टीव्ही समोर तासनतास बसणं असेल, या सगळ्या सवयीचा हळूहळू आपल्या हार्मोन्सवर, शरीराच्या ऊर्जेवर आणि सेक्सवर परिणाम होऊ शकतो. सर्वात आधी थोडं आपण जाणून घेऊया त्या व्यक्तीबद्दल ज्यांनी याचं मार्गदर्शन आपल्याला दिलं आहे. ते म्हणजे प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याबद्दल. त्यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे. गेली 40 वर्ष ते क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून काम करत आले आहेत. त्यांनी अनेक जोडप्यांना, अनेक व्यक्तींना या विषयासंदर्भात मार्गदर्शन दिलं आहे. महाराष्ट्रभर त्यांची क्लिनिका आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर आणि मुख्य शाखा ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगरमध्ये असतात, तर शनिवार रविवार ते पुणे आणि मुंबईमध्ये रुग्णांना भेटत असतात. तर मंडळी, आता वेळ वाया न घालवता सरळ मुद्द्यावरच येते. प्रश्न, दैनिक सवयी आपल्या सेक्सवर कसा परिणाम करतात. तर मंडळी, डॉक्टर मुंदडा सांगतात की सेक्स ही फक्त शारीरिक क्रिया नाही, तर ती मानसिक, भावनिक आणि हार्मोनल सगळ्या पातळ्यांवर चालणारी एक गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या सवयी जर शरीर आणि मेंदूचं संतुलन बिघडवत असतील तर त्याचा थेट परिणाम सेक्शुअल इच्छा, उत्तेजना आणि स्टॅमिनावर होऊ शकतो. उदाहरणार्थ, धूम्रपान, सिगारेटमध्ये असलेलं निकोटीन रक्तवाहिन्या आकसतो. आता जेव्हा शरीरात रक्तप्रवाह नीट होत नाही तेव्हा उत्तेजना होण्यासाठी आवश्यक असलेला रक्तदाब मिळत नाही. त्यामुळे इरेक्शनमध्ये समस्या होऊ शकतात आणि वेळोवेळी लिबिडोही कमी होतं. मग मद्यपान असेल, थोडं थोडं घेतल्यावर रिलॅक्स वाटतं, पण जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने टेस्टोस्टेरोनचं उत्पादन घटू शकतं. शरीर सुस्त होतं, झोप बिघडते आणि हळूहळू सेक्स बद्दलची इच्छा कमी होत जाते. शिवाय सतत अल्कोहोल घेतल्याने हार्मोन्सचं संतुलन देखील बिघडू शकतं. त्यानंतर येतो मुद्दा स्थूलतेचा, म्हणजेच वाढलेल्या वजनाचा. अतिरिक्त चरबीमुळे शरीरातील हार्मोन्स संतुलन बिघडतं, टेस्टोस्टेरोनची पातळी कमी होते आणि त्यामुळे सेक्स ड्राईव्हवर थेट परिणाम होतो. तसेच शरीर थकलं, जड वाटू लागलं, स्टॅमिना कमी होतो. आणि आता सगळ्यात सामान्य पण धोकादायक सवय म्हणजे स्क्रीन टाईमची सवय. तर मंडळी, आता आपण सतत मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही समोर असतो. मेंदू नेहमीच उत्तेजित असतो, झोप नीट होत नाही, मेंदू थकतो, डोळे थकतात आणि परिणामी सेक्ससाठी लागणारी ऊर्जा, लक्ष आणि मूडच राहत नाही. त्यात रात्री उशिरापर्यंत सोशल मीडियावर राहिल्याने मेंदूला विश्रांतीच मिळत नाही. तर मंडळी, सेक्स हा रिलॅक्स माइंडसेटमध्येच होऊ शकतो. म्हणून डॉक्टर मुंदडा नेहमी सांगतात की सेक्स हा शरीरच नव्हे तर मनाचा देखील खेळ आहे. जर मन, शरीर आणि हार्मोन्स ताळ्यात राहतील तर सेक्स नैसर्गिकपणे आनंददायी ठरू शकतो. पण या सवयीने जर तो ताळमेळ बिघडवला तर समस्या निर्माण होतात. तर मग मंडळी, उपाय काय? फार अवघड काही तुम्हाला करायचं नाही. डॉक्टर मुंदडा सांगतात, सर्वप्रथम सवयींना ओळखा. धूम्रपान आणि मद्यपान शक्य असेल तितकंच करा किंवा कमी प्रमाणात करा. वजन वाढलेलं असेल तर दररोज थोडं चालणं, योगा किंवा व्यायाम तुम्ही करू शकता. स्क्रीन समोरचा वेळ मर्यादित ठेवा. विशेषतः रात्री झोपायच्या आधी मोबाईलपासून दूर राहा. आणि महत्त्वाचं म्हणजे मन शांत ठेवा. जेव्हा शरीर आणि मन दोन्ही रिलॅक्स असतं तेव्हा हार्मोन्स योग्य प्रमाणात तयार होत असतात, रक्तप्रवाह सुधारतो आणि त्याचबरोबर लिबिडो देखील नैसर्गिकपणे वाढतो. छोट्या बदलांनी मोठे परिणाम दिसू शकतात, हे डॉक्टर मुंदडा यांच्या 40 वर्षाच्या अनुभवातून अनेकांनी पाहिलं आहे. तर तुम्हालाही असं वाटतं का की माझी इच्छा आहे पण शरीर साथ देत नाही, किंवा थकवा, ताण आणि स्क्रीन टाईममुळे सेक्सची इच्छा कमी झाली आहे, सेक्सची आवड कमी झाली आहे? त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण या सगळ्या गोष्टी पूर्णपणे सुधारता येऊ शकतात. त्यासाठी मंडळी, फक्त थोडी जागरूकता आणि योग्य मार्गदर्शक हवं असतं. डॉक्टर उमेश मुंदडा, आशा किरण सेक्स क्लिनिकची टीम गेली अनेक वर्ष अशा लोकांना नवजीवन देत आहे. त्यामुळे संकोच नको.
कारण गोपनीयता आणि सन्मान हे आशा किरण क्लिनिकचं पहिला नियम आहे. तर मंडळी, कुठलाही संकोच न बाळगता तुम्ही आशा किरण या क्लिनिकला भेट देऊ शकता आणि तिथे डॉक्टर मुंदडा यांच्याकडून तुमच्या समस्येचं समाधान मिळवू शकता. त्याचबरोबर जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आशा किरणच्या यूट्यूब चॅनलला पाहायला आवडेल ते सुद्धा आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा.